हे मम्मी आता मजा. लोणचं मागवलंस ना? हो, हे तिकडे ठेव म्हणजे एक एक वस्तू इथे हो बघते. तेच करणार आहे. लोकांना दिसावं ना मोठं मोठं काहीतरी आणलंय. युट्यूबवर म्हणजे काहीतरी मोठं दाखवलं पाहिजे. काय वजनदार आहे याच्यात. वरती तर कुरमुर आहेत, जड वस्तू सगळ्या खाली आहेत. हे काय खेळणं आहे काय? हे मेदूवडा मेकर. मेदूवडा मेकर. हो, याच्यात मेदूवडा. पीठ घालायचं आणि आणि हे असं वरून दाबायचं की खालून वडा पडणार. म्हणजे बैलाचं शेण कसं येतं बा. नाही मग त्याच काय रे, खाण आकाराचं मला ते दिसतंय ना मला असं असं करायचं असं करायचं. नशीब आणखीन दुसरं काही नाही आता म्हणाल. मला आठवलं पटकन. आणि हे काय खुळखुळा. हे याच्यात पीठ घालायचं डोशाचं, हलवायचं ते म्हणजे हलतं, खाली राहत नाही. आणि हे काय साठी? हे हलवा घाटण्यासाठी याच्यात पीठ घालायचं घाटण्यासाठी. आणि हे बुच काढायचं. अच्छा अच्छा आणि अच्छा. याने तव्यावर घालायचं. असे म्हणजे लहान ते आपण पूर्वी करायचो मेदू वडे ना, गोळे गोळे लहान. तिथे कुठे अथेन्सला खाल्ले होते आपण नाश्त्याला हॉटेलमध्ये. अथेन्सला गोल असे वडे दिले होते आपल्याला नाश्त्याला. आपण ते घेतलेत काय अथेन्स बघतो ते हे तर मेदू वडे आहेत. तो वेगळा प्रकार होता त्यांचा. तर बरं का ही भारतीय खरेदी केली, हे सगळं तुमच्याकडे मिळतं आमच्याकडे मिळत नाही. म्हणून म्हटलं आम्हाला आकर्षण असतं ते दाखवावं. आईचं एक ठरलेलं दुकान आहे तेल अवीवमध्ये, तिकडे ते सगळ्या गोष्टी घेते. मग आता पाऊस असल्यामुळे आणता येत नाही ना, तर यावेळी इंटरनेटने मागवलं. तर हे कुरमुरे चांगले असे येतात ना. मला फक्त आठवतं आपला भायखळा कुरमुरावाला, तो आपल्याला कागदामध्ये द्यायचा असा मात्र गरम गरम. भेळ असायची. नाही भेळवाला नाही म्हणते मी, चणेवाला, कोपऱ्यावरचा चणेवाला. तो नाही असं तो कोन करून द्यायचा, लहान पाहिजे मोठा पाहिजे आणि त्याच्यामध्ये द्यायचा गरम गरम. हे सगळे हवा बंद काय. हो बरं हे राहू दे. कुरमुरे काय बघायचे आहेत त्याच्यामध्ये, काय खास असेल तर दाखव. हे काय आणि तर ते त्या दुकानात तिची आठवण आहे. त्या दुकानाची तेल अवीवला मुख्य बस स्थानक आहे ना, तिथे ज्यू माणसाचं दुकान आहे. त्याची मला वाटतं 3 दुकानं आहेत ना त्याची. हो, एकदा तू पडली होतीस या बायकोने, एकदा पडली होती आई. मग आता तू बस स्टॉप कडे पडलीस आणि बसायला तिकडे कशी काय गेली? चालत गेले मी तिच्याकडे. हा, त्याच्या बायकोकडे ती होती दुकानात. आणि तिला म्हटलं मी पडले, मला तुझ्याकडे हळद असेल तर हळद दे, हळदीचा लेप लावते. तिने मला ती हळद वगैरे तयार करून दिली दुकानात. अच्छा अच्छा. पाणी घालून आणि जरा गरम करून ती हाताला लावली. हो. आणि मग त्याच्यावर गुंडाळायला हे नाही, बँडेज नव्हतं. आता म्हटलं काय. मग तिने अगदी शबरीसारखं फाडून दिलं पदरीचा. पदर नाही फाडला, पण तिच्याकडे अगं सीतेने शबरीने नाही फाडला पदर, द्रौपदीने फाडला पदर. कशाची मग तुला इतिहास कसा माहित नाही? मी मुद्दाम म्हटलं शबरीने पदर फाडला, तो द्रौपदीने पदर फाडला. तर तिच्याकडे ती सेलोटेप होती आपल्या खोक्याला लावलेली, ती चॉकलेटी तशी मालाला लावतात ना मालगुंडा. मग ती घेतली आणि ती हाताला गुंडाळली. हे काय अंड फेटायला? हे चांगलं आणलंस, हे चांगलं आणलंस. मग 3 कशाला? ते 3चा सेल होता. अच्छा. मग त्याच्याकडे मिळत नाही असं फोनवरनं किंवा इंटरनेटचं हे नाहीये, वेबसाईट नाहीये त्याच्याकडे. मग तर फोनने नाही मागवता येत त्याच्याकडे. मिसलॉक नाहीये. केशर किती वाला घेतलंय? 25 वाला का 35 वाला? 25 वाला. इथे केशर 2 प्रकारचे मिळतात. एक टर्कीचं मिळतं, हे टर्कीचं आहे ना, आणि एक स्पेनचं मिळतं. स्पेनचं आणि टर्कीचं, हे टर्कीचं 25ला आणि स्पेनचं असतं ते 35ला. आता कदाचित हे इथे स्वस्त असेल,
भारतापेक्षा मला माहित नाही, कारण इथे 25 म्हणजे कितीला म्हणजे 25 आणि कुठे 24, 25चा वर्ग 625 मधनं 24 गेले म्हणजे 601 म्हणजे 600 रुपयाला. 600 रुपयाला किती असतं याच्यामध्ये? 1 ग्रॅम असतं नाही का? 1 ग्रॅम म्हणजे भरलेलं असतं. लस्सीला वगैरे म्हटलं तर याच्यामध्ये 15 लस्स्या होतात. आणि मग त्याच्यात फरक काय एवढा स्पॅनिश ह्याच्यामध्ये? एकदा आणून बघितलं पाहिजे आपल्याला. ह्या लहान गोष्टी आहेत सगळ्या. मला मोठ्या मोठ्या गोष्टी दाखव. बेसनाचे काय लाडू? बेसन के लड्डू? लाडू आपल्याकडे कोणी खात नाही. मग हे इतर 2 मागवलेस. कामांसाठी. हो, त्यासाठी बेसन भजी वगैरे करण्यासाठी. हा, त्याच्यासाठी महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. हे काय बंद आहेत गोष्टी, बंद गोष्टी. हे काय उघडा? काय ते मी फोडलं होतं. ते सगळं दाखवण्यासाठी ठेवलंय. फोडायचं म्हणून सांग. नायलॉन शेप. बरं घे. आता नको सगळंच खायचं. हे कशाला खोका? मी नुसत्या पिशव्या दाखवल्या असत्या. बेसनाच्या पण नुसत्या पिशव्या दाखवल्या असत्या. नाही, त्या तुला म्हणालो होतो खोका पण उघडू नको. त्या दिवशी चवळ्या केल्या होत्या आणि त्या चवळीवर मला शेव घालून खायचं होतं. हा, तर सुखी चवळीवर दही नाही घातलंस त्याच्यावर? दही सुद्धा. हे ना असे याची मजा आहे. तू नको खाऊ आता. तू खाल्लं ते पडतील नाही तर रबर बँड. आता ते ओठाने सगळे आणि ही लागले. गोष्ट अशी दोडून नाही ठेवायची, ते शिळे होतात. आपण आवनमध्ये नंतर आवण नाही म्हणायचं, आवण म्हणायचं. पण त्याच्यामध्ये नंतर ते अरे आधी बरं. हे काय नारळाचं क्रीम, नारळाचं पाणी कुठे लागले? उजव्या बाजूला. माझी जीभ जात नाही तिथपर्यंत. उजव्या बाजूला हाताने कर. हे बरं झालं मग मी हे मागवलं. जड बाटल्या ना, हे सायकलवरनं आणायला वगैरे मला त्रासाचं होतं. हे नारळाचं पाणी वगैरे ना, हे महाग आहे ना इथे. किती? 9.25 म्हणजे 250 वजा 25, 250 वजा 25 मग 225 रुपयाला नारळाचं पाणी. नारळाचं पाणी म्हणजे नारळाचं दूध. नारळाचं दूध म्हणतात ना, नारळाचं दूध. नारळाचं पाणी इथे मिळतं. शहाळा म्हणतो ना आपण, असंच डब्यामध्ये पिण्यासाठी कोका कोलाचे वगैरे डबे असतात ना, तसं मिळतं. म्हणजे थायलंडवरून वगैरे येतं का ते वेगळ्या प्रकारचं असतं. त्याला शहाळ्याच्या पाण्याची बिलकुल चव लागत नाही. वेगळंच असतं ना काहीतरी. काहीतरी ते कृत्रिम वगैरे करत असतील. हे काय? हे उघड मग मी तोपर्यंत लहान गोष्टी मी बाजूला ठेवतो. काही लोणचं आहे असं वाटतं. हो, हे सगळं बाटल्या उघड. हे नव्हतं आपल्याकडे खूप दिवस. त्या दिवशी आपण गेलो होतो ना त्या ह्याच्या दुकानात, तेव्हा घ्यायचं होतं. म्हणजे मी बॅग घेऊन आलो होतो ना, मला नको होतं ते जड वस्तू काय घ्यायला. आता सगळं बरं केलंच मागवलं. अरे वा, गुलकंद. किती वर्षाने बघतोय मी गुलकंद. गुलकंद बरं का. ह्याच्या आधी गुलकंद कुठे बघितलं होतं आठवतं तुला? पानामध्ये नाही, पानामध्ये नाही. टर्कीला घेतलेला आपण कलिंगडाचा गुलकंद आमच्याकडे. आणि तो शेवटी उघडणार म्हणून शेवटी खराब झाला. टर्कीला आम्ही ड्युटी फ्री दुकानामध्ये येताना तिथे बघितलं की तिकडे गुलकंदासारखी गोष्ट होती. अशी चपटी अशी मोठी बाटली होती. आणि कसं मग शेवटी तिथे त्या मुलीला विचारलं तर तिने सांगितलं कलिंगडाच्या सालीपासून, कलिंगडाचा आपला लाल भाग असतो ना फळाचा, तो नाही, त्याच्या सालीपासून ते काय मुरवतात वगैरे, मुरांबा वगैरे कसा, तसा तो एक प्रकार होता. आणि म्हटलं ही खास गोष्ट आहे, इथे पण मिळत नाही, कधी बघितली नाही. आता तुमच्याकडे मिळत असेल हो, आम्हाला मिळत नाही, आम्ही कधी बघितली पण नव्हती. तू म्हटलं नंतर कधीतरी. अरे लिंबू. आणि असं करण्यामध्ये त्याची तारीख पण उलटून काय झालं, शेवटी तो खाल्लाच नाही. हा, गुलकंद कशात घालणार तो? असंच खायला. बडीशेप टिनी मिनी वगैरे आणायचं ना, त्याच्यामध्ये ते पानासारखं छान लागायचं. मी खायचो ना पान, कधी खाल्लं नाही. आता बाहेर खायला जाऊन ना त्याला सांगायचं मिठा पान बनव. आणि तो मिठा पान बनवल्यानंतर त्याला विचारायचं चुना नाही, कत्ता नाही. एकदा कधीतरी मी बघितलं त्याला, तो चुना मला माहिती होता. आपल्या समोर ती यांच्याकडे कामाला होती ना ब्लेकमॅन, आंटी मार्गरेटकडे आजा होती, ती नेहमी चुना कत्ता ते खायची. तर एकदा तो चुन्याचा चव घेतली मी, बंडल लागली. मात्र पानवाल्याकडे एकदा आपण नेहमी खायचो ना, आपण नाही खायचो, मी खायचो किंवा कधी आपण गेलो तो मिठा पान त्यांचं गुलकंद वगैरे आणि खोबऱ्याचा किस असायचा.
तर एकदा मी त्या पंजवानी बरोबर गेलो होतो, तो खायचा पान. मी म्हटलं मी बघेन काय आहे कत्ता, काय ते डोक्यामध्ये शिरलं माहिती, आणि ते डोक्यामध्ये शिरतं ते ती नशेसारखं, म्हणजे दारूच्या याच्यासारखं नाही आहे ते, अगदी वेगळीच काहीतरी वाटतं, नकोसं असं काहीतरी वाटलं. हा ते एकदा आणि शेवटचं खाल्लं ते कत्ता. तर हे लहान बाटली आहे किती, हो ही पहिल्यांदा बघितली. ही चिली पिकल, हे इथलं आहे मला वाटतं, ही कंपनी आहे, ही इस्रायलमध्ये बनवणारी आहे नाही का. मला आवडायचं ते, मागे आलं खूप वर्ष झाली आता, ते पाटकचं जे होतं ना, नाही गुजरातमध्ये बनवलं आहे, कळलं. यचरान जी फूड गुजरात होदू. हां मला वाटलं इथे बनवलं किंवा त्याने ब्रँडिंग केलेलं असेल. तर हे मिरचीचं लोणचं आहे ना, तर मला आवडायचं, पूर्वी मिळायचं, आता बंद झालं ते, पाटकचं मिळायचं. आपल्याला पूर्वी लोणची म्हणजे काय, सगळे बेडेकर. मला वाटतं ते फक्त बेडेकरचीच मिळायची असं होतं काहीतरी. त्यावेळी दादरला जायचो आपण, बेडेकरचं दुकान, आणि तिकडे घ्यायचो गोड लिंबू. तेव्हा मला आवडायचं डाळ भात आणि त्याच्यावर गोड लिंबूचं लोणचं, ते मला फार आवडायचं. आणि मग इथे पाटकचं मिळायचं, ते छान होतं. आणि त्याचा जो खार असतो ना, खार म्हणतात ना मराठीमध्ये, काय बोलतो का आपला शब्द येतो, हां, तो डाळ भातवर खायचा. तेव्हा मी डाळ भात खायचो, आता नाही खात. मग हे खाते डाळ भात. आता काय खातोस? हे काय आहे, बिर्याणी पेस्ट. बिर्याणी बनवली पाहिजे. हो, मी कालच एक रेसिपी बघितली, मात्र ह्याची नाही बघितली, छोलेची बघितली. कुकिंग विथ सबीरा, पाकिस्तानची आहे कोण, तिचं त्यांच्या वेगळ्या पद्धती असतात ना. आपल्या पद्धती आपल्याला माहिती आहेत सगळ्या, त्यांच्याकडनं थोड्या वेगळ्या पद्धती बघता येतात. ती काय करते माहिती काय, आपण ते काबुली चणे आपण शिजवतो आणि मग नंतर काय मसाला वगैरे घालतो. ती शिजवते, त्याच्यामध्ये डाळ घालते, तुरीची डाळ, ह्याची डाळ. त्यामुळे जे पाणी असतं ना, कारण डाळ शिजायला किती वेळ लागतो, 5 मिनिटं 6 मिनिटं, आणि काबुली चणे 50 मिनिटं लागतात. तर ते शिजताना ते डाळ अगदी पातळ होऊन गळून ते पाणी अगदी दाट होतं. ते छान माहिती, त्याचं काय खास गोष्टी बघायला मिळतात. तर हे झालं लिंबाचं लोणचं. आणि काय आंब्याचं नाही मागवलंस? एवढीच मागव, जास्त मागवू नको, कारण आपल्याकडे खाणारे. पाकिस्तान म्हटलं की मला इटालीची आठवण येते. पाकिस्तान म्हटलं की इटलीची आठवण. इटालीमध्ये आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, आणि माझे मित्रमैत्रिणी वगैरे बरोबर होते. इटलीमध्ये तुझ्या मित्रमैत्रिणी? हो, आम्ही ग्रुप. एक दिवस ते ग्रुपमध्ये गेला होता. ग्रुपमध्ये जान पहचानचे मित्रमैत्रिणी, जसं म्हणते तसं काय इटलीमध्ये तुझ्या मित्रमैत्रिणी. तर वेटर आला आणि जेवण आम्ही आधी मागवलं होतं आणि चांगलं चविष्ट होतं जेवण. तर त्या वेटरला मी विचारलं, आपके शेफ कौन है? तर म्हणाला, आमचे पाकिस्तानी आहेत. म्हटलं, उन्हें कहो खाना बहुत अच्छा बना. हा पाकिस्तानचा होता का? हा पाकिस्तानचा होता. हा, कुठला नाही विचारस, कुठल्या शहराचा वगैरे आता आठवत नाही मला, कारण ती 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अच्छा, हे चांगले आणलेस. तर मला ते आठवण येते. हो, हे गरम मसाला किती आहेत? गरम मसाला आहे वरच्या कपाटामध्ये पाकिटं जास्त झाली. पूर्वीचे आहेत ना खोके, फालुदा मिक्स वगैरे, तो उघडला पण नाही कधी, त्याच्या तारखा पण उलट. तिकडे गरम मसाल्याचा खोका आहे, इथे पॅन्ट्रीमध्ये गरम मसाला. काढ बरं, काय उगाच मागवतेस दरवेळी गरम मसाला. कितीसा वापरतो आपण गरम मसाला? हे काय शीख कबाब, हां हे मी सांगितलं होतं ना आणायला. शीख कबाब इथे सगळ्या भाजलेल्या, कोळशावर भाजलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात. मात्र ती जी भारतातली जी चव आहे, ती भायखळ्याची, नागपाड्याची किंवा ते त्या भागातली चव आहे, ती कधी इथे लागली नाही. तर म्हणून ही शीख कबाबची कसली आहे, सुहाना. तू सगळ्या त्या स्वस्तातल्या गोष्टी मागवल्यास का? बाकीच्या नेहमीचे हे दिसत नाही, सुहाना सुहाना सुहाना, सगळे सुहानाचेच होते त्याच्याकडे. हा काय, अच्छा अच्छा. कारण हे ओळखीचे
ओळखीच्या कंपन्या वाटत नाहीत, किंवा असतील हे नवीन असेल किंवा काय असेल. नाही, आपल्याकडे जे आपण आलं जिंजर पेस्ट मागवली ती पण आलं काय कसं आलं जिं तू लगेच कॅच मराठी ऐकलं करतो. कायचं. लगेच काय बोललीस करतो. काय बोललीस? आलं जिंजर, आलं जिंजर. आलं लसणाची पेस्ट मागवली. कळलं का तुला? हो बरं. हो. हा, आलं गार्लिक नाही म्हणालीस, एक वेळ म्हणाली असतीस अर्ध. आलं जिंजर. बरं, तर ती हे आईच्या चुका काढतो रे. चुका नाही, हसू येतं. तू एक वेळ इंग्रजी म्हणालीस तर एक वेळ चालेल, मात्र आलं पण तेच, आणि जिंजर म्हणजेच आलं जिंजर पेस्ट. वा. तर हे मला एकदा कबाब आणायचे आहेत. इथे खिमा करून मिळेल ना आपल्याकडे खालीच, त्याच्याकडे त्यांच्याकडे मटण विकतात, त्यांच्याकडे आहे. आपण त्यांच्याकडे ह्याचं नाही मिळत, बकराचं नाही मिळत. बकऱ्याचं समोर मिळेल त्या मोहम्मदकडे. हा, तो किती महागातला आहे, तिकडे गाड्या उभ्या राहतात. ते अगदी खास श्रीमंत लोक येतात त्या मोहम्मदकडे घ्यायला. आमच्या समोरच एक दुकान आहे, मोहम्मद म्हणून अरबाचं दुकान आहे, आणि त्याच्याकडे खास अगदी चांगला म्हणजे तुकडे वगैरे करून ते शिगेला लावून वगैरे ठेवलेलं, म्हणजे दुप्पट किमतीचं असतं, म्हणजे अगदी चांगल्यातलं माल वगैरे असतो. आम्हाला काय करायचं, शेवटी मसाले घातल्यानंतर यांचं कसं असतं, त्यांना पदार्थाची बरोबर नेमकी चव पाहिजे असते, त्यामुळे त्यात मसाले वगैरे घालत नाहीत जास्त. आपण जर मसाले वगैरे घातले की म्हणजे चव, आपण वेगळी चव निर्माण करतो. त्यामुळे मूळ पदार्थ स्वस्तातला घेतला तरी चालतो. तर हे शीख कबाबचं झालं, हे झालं. हे इथे ठेवू का तुम्हाला असं जाहिरातीला? नको, आपण टेबल मोकळं राहिलेलं बरं. हे लॅम्ब करी. हे मम्मी, आपण बकरा कुठे मागवणार? इथे बकऱ्याचा काय आहे माहिती का, आमच्या इथे सणाला ना, ज्यू धर्मीय सण असतात ना, खास भारतीय म्हणतो, भारतीय ज्यूंचे सणाला बकरा. आणि मग कारण बकऱ्याचं मटण इथे खूप महाग आहे, जवळजवळ मला वाटतं 100-125 शेकेल किलो आहे, नाही का? 100 म्हणजे किती झाले का मम्मी? 100 शेकेल म्हणजे किती झाले? गुणले 24. हां, सोपं आहे का? 2400. तर जवळजवळ 2500 रुपये किलो बकऱ्याचं मटण आहे. तर अनेक जण आपापसामध्ये असं घेऊन अख्खा बकरा घेतात आणि मग त्याचं काय कापून वगैरे वाटून घेतात, मग तो स्वस्त पण पडतो. आता इथे तेल अवीवला भारतीयांची वस्ती नाही आहे, तर त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये भाग घेता येत नाही. आणि मग बाहेर दुकानात घ्यायचं झालं तर ते अख्खीची अख्खी रांग वगैरे अशी मिळते. आणि किंवा ते शुका तिकवा एक बाजार आहे दक्षिण तेल अवीवला, तिथे जावं लागतं. सुपर मार्केटमध्ये, मोठ्या सुपर मार्केटमध्ये सगळीकडे मिळतं. मला असा भलाच्या भला मोठा तुकडा घ्यावा लागतो. मग एवढा मोठा तुकडा, पहिली गोष्ट तो महाग पण, आणि आम्हाला 1.5 माणसाला कितीसा पुरणार आहे तो? 1.5 म्हणजे मी 1.5 बरं का, अर्धा. तुला नाही म्हणालो उंची, मला आवडतच नाही. तुला आवडतच नाही 1.5 म्हटलेलं? नाही, मटण बकऱ्याचं. हा, तू खातच नाही. मला पण नाही, मात्र त्याचा ते चरबीचा जो भाग असतो ना, चॉपचा, तो चालतो मला. बाहेर मला नाही होते, दातात अडकतं ना, मग ते दिवसभर दातात अडकतो. मग किती वर्ष झाली आपण बाहेर. शेवटचा कधी खाल्लं होतं बकऱ्याचं माहितीये? टर्कीला गेलो होतो. इजिप्तला नाही, इजिप्शियन रेस्टॉरंट होतं, त्याच्याकडे ते छान होतं. मग ते टर्कीमध्ये गेलो होतो. टर्कीला हे बकऱ्याचे चाप असतात ना, आपण म्हणतो ना चाप, ते. तर इथल्या किमती नाही सांगतो, इथे तर खूप महाग आहे. तर टर्कीला जेव्हा गेलो होतो, माझ्या मते 10 पटीने स्वस्त होतं तिथे. तिथे मी सुद्धा खाल्ली होती. तू खाल्लेस? हो. तू कधी खा? मला आठवत नाही तू कधी बकऱ्याचं मटण खाल्लेलं. बकरा भेजा खातेस मात्र? भेजा? पप्पांना, वडिलांना आवडायचं. भेजा घेऊन ये, भेजा फ्राय. हे चिकन चिली ड्राय मिक्स. ह्याच्या किमती बऱ्यापैकी आहे ना. आता बघा, इथे किमती, इथले पण लोक कधी कधी म्हणतात की इथल्या दुकानांमध्ये महाग विकतात वगैरे. हो, तेवढे खरेदी करणारे नसतात. इथे तेल अवीवची दुकानं आहेत ना, सहसा भारतीय वस्ती दक्षिण इस्रायलमध्ये आहे, आणि तिथे मी कधी गेलो नाही, मात्र मी ऐकले तिकडे खरोखर दुकानांमध्ये भरपूर माल, अगदी भाज्या वगैरे सुद्धा मिळतात. आणि तेल अवीवमध्ये पण दुकानं आहेत. मात्र मी जेव्हा तेल अवीवमध्ये दुकानात गेलो तर तिथले जी गिराईकं आहेत ती सहसा श्रीलंकेची, फिलिपाईन्सची वगैरे,
ते लोक पण हा माल घेतात. तिकडे कोणी पंजाबीने पण दुकान उघडलंय ना. हो पंजाबी पहिल्यांदा पंजाबी आहेत ते. हा, तर अनेक जण म्हणतात इथे महाग असतात वगैरे. अहो तो महाग असेल म्हणतो तुम्ही पण उघडा दुकान, वा श्रीमंत. दुकानाचं भाडं असतं, तिकडनं आणायचं काय असतं, काय निर्यात कर, आयात कर वगैरे काय असेल वगैरे अनेक गोष्टी असतात नाही का. आणि दुकानांमध्ये जास्त काय फरक नसतो. एक 2 शेकेल 1 शेकेल म्हणजे जास्त नाही. एक शेकेल म्हणजे 25 रुपये, 2 शेकेल म्हणजे 50 रुपये. 50 रुपयाचा फरक इकडे तिकडे. मग तो पण काही ठिकाणी जास्त फरक वाटतो. मग 50 रुपयामध्ये इथे कॉफी पण येत नाही. कॉफीला मागे सांगितलं 380 रुपये कमीत कमी कॉफीची किंमत असते बाहेर. त्यामुळे ते 50 रुपये ते काय खास वाटत नाही. तर ह्याच्या किमती असतात, हे जवळजवळ 12च्या आसपास असतात ना ह्याच्या किमती. 12 शेकेलच्या आसपास. 12 गुणिले 24 हे जवळजवळ 290 300 रुपये समजा. अशी पाकिटं मिळतात. किंवा ही पाकिटं पण काही 18ला असतात का, मला वाटतं काही महाग असतात 15ला असतात. म्हणजे 350 रुपये, 250 ते 350 रुपयाला अशा गोष्टी मिळतात. आता हळद सगळीकडे मिळते, ती काय भारतीय गोष्ट नाही आहे, ती इथल्या ठिकाणी पण मिळते. मग तू कशाला मागवलीस? हां, हळद बडीशेप. हळद बडीशेप ही मी खूप दिवसांनी ऐकली. बाकी महाराष्ट्रीयन लोक वापरतात हळद बडीशेप. ज्यू लोक. बरं, आता हे तुम्हाला कदाचित नवीन असेल. हा, भारतीय ज्यू जे आहेत त्यांच्या मसाल्यामध्ये हा प्रकार असतो हळद बडीशेप. हळद बडीशेपीची पूड प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा अनेक गोष्टीमध्ये असेल. मला इथल्या पण भारतीय लोकांशी जास्त संबंध येत नाही माझा, त्यामुळे मात्र मी नेहमी ऐकलंय की हळद बडीशेप. आम्ही तिथे असताना किंवा बाकीचे काही आमच्या ओळखीचे महाराष्ट्रीयन हिंदू समाजाचे होते, त्यांच्याकडनं कधी मी ऐकलं नाही किंवा कुठली रेसिपी अशी ऐकली नाही की हळद बडीशेप घालावी. तर इथे ज्यू लोकांमध्ये, भारतीय ज्यूंमध्ये, हो, बाकीचे इस्रायली वगैरे लोक आहेत ते बडीशेप वगैरे एवढे वापरत नाहीत. तर ते ही खास हळद बडीशेप मला वाटतं आपण पहिल्यांदा आणली होती का मला माहिती इथे नव्हती आणत. हां, म्हणजे भारतीय दुकानातच मिळते ना. हां, म्हणून. नाही तर हळद प्रत्येक दुकानामध्ये मिळते हळद अगदी. मग मी पण बाकीचे लोक हळद कशासाठी घेतात, कुठल्या ह्याच्यात घालतात? तिथं मसाले वापरत नाहीत, मीठ मिरी एवढंच. मग हे मोरोक्कन वगैरे असतील ना, अरब देशातनं आलेले ज्यू, मोरोक्कोचे आहेत, इथिओपियाचे आहेत, त्यांच्याकडे अल्जेरियाचे आहेत, त्यांच्याकडे प्रकार असेल. कारण मी माझ्या इतर मित्रांकडे जातो, त्यांच्या जेवणामध्ये कधी काही दिसलं नाही, कारण त्याच्यामध्ये हळदीचा प्रकारच नाही आहे. मसाला फ्रेश फ्राय हे कुठे आपण मच्छी कुठे फ्राय करतो आपण तर तुझं सगळं नेहमी कोळंबीवर चालतं. अरे हे बिर्याणी पेस्ट 2 झाली काय आहे? तारखेचं आहे काय? बरं, बघितलं पाहिजे आपल्याला सगळ्या. हो. हे कुठल्या ते हे कुठे हायफाला आहे ना यांचं? बघितलं. बरं, जाऊ दे, ती गोष्ट जाऊ दे आता. हे काय आहे? हिंग. म्हणून मी तुला बोललो होतो, तू नेहमीच्या दुकानात जातेस तिथे जाऊन घे. तिथे बरोबर तो तुला ओळखतो पण, बरोबर माल देतो पण. किंवा ते एखादं आलं असेल चुकून तसं. हे झालं. हा, तांदळाचं पीठ काय करणार? तांदळाच्या भाकऱ्या नाही, भाकऱ्या नाही, काय म्हणतात त्याला, ते बुडबुडे येतात ते आंबोळ्या कर. आणि त्याच्यावर कोळंबी कसे ते खोबरा आणि ते वाटून करतातच ना, तसं ते कर. झालं मग. अरे हे आहे आणखीन चाट मसाला. मला वाटतं चाट मसाला पण तिकडे वर उगाच मागवतेस तू. मी तुला वरच्या कपाटातलं तुला एकदा काढून देईन. तुझा हात जात नाही म्हणून काय नवीन मागवायचं नाही. सगळीकडे जागा नाही, मग सगळ्या गोष्टी मग वर जातात, मग परत तू नवीन मागवतेस. हा रंग झाला. सॅफ्रॉन, हा हे मी सांगितलं होतं. केशरचा अर्क. हा खऱ्या केशरचा अर्क नाही हो. एवढं बाटलीवर काढलं तर 1 लाख रुपये लागतील. कृत्रिम आहे. आता हा कशासाठी?
कारण केशर कितीही घाला तो आपल्याला वाटतं की केशरचा वास घमघमाट पसतो. कुठल्या उपाहारगृहामध्ये गेलं की जेवढा दिलं की बिर्याणीचा अगदी घमघमाट येतो. घरी आपण घालतोय केशर ढवळतोय, आणखीन घाल अगे सगळं जमलं, 300 रुपयाचं गेलं सगळं, तरी वास येत नाही एवढा. तिकडे तर एवढे लांब ठेवून येतो, तिकडे दारातनं घेऊन येतो. तर काय असतं जेवढ्याची बशी जी असते का रेस्टॉरंटमध्ये, महागातल्या रेस्टॉरंटमध्ये, तर त्याच्यामध्ये असा कृत्रिम जो असतो तो बशीला बाजूने लावतात, कापसाने असा लावतात आणि नंतर त्याच्यामध्ये जेवण वाढतात. त्यामुळे आपल्याला वाटतं चांगलं आहे आपल्यासाठी, कारण जेव्हा चांगला वास येतो तेव्हा ती गोष्ट पण चांगली लागते. चव आणि वास ह्याचं संबंध आहे. हे काय चवळी, चवळी. आणि मग आता ते शेव संपवलेस, मग ह्याच्यावर काय राहणार? ते एकच मागवलंस तू? हो. काय तुला माहिती आहे मला शेव आवडतात, आणि ते पण तू आधीच उघडून खाल्लीस. हे काय फेणी, रंगीबेरंगी फेण्या हो, अशा फेणीच म्हणतात ना तिकडे पण. हो. डाळ झालं. हे काय मेथी आहे नाही? हो. मेथी 350 केलं. ही सगळ्यात स्वस्त गोष्ट आहे. म्हणजे किती? 80 रुपयाला झाली. कितीशी आहे ही? 100 ग्रॅम मेथी. झालं मग, मी एवढंच झालं. मग आपल्याला काय करायचं आता? हे काय मेदूवडे? नाही, हे मेदूवडे ते बैलाचं करायला घे.